कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भास झाला असेल नक्कीच। भास नाही हो, भास ना। मी कसं सांगू तुम्हाला, खरंच आला होता बजरंग, इथे आला होता, या खोलीत आला होता। हो यांनी या भुवनेश्वरी मॅडमनी त्याला बाहेर काढलंय। तुम्ही सांगा मॅडम, तुम्ही सांगा, सगळ्यांना सांगा, हे सगळं तुम्हीच केलंय ना, सांगा ना त्यांना। हा, तुम्ही बाहेर काढलंय ना बजरंगला जेलमधून। तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात, तुम्ही चारुलता मॅडमचं रूप घेऊन इथे आला आहात, कारण तुम्हाला बाबांना, अधिपतींना, मला सगळ्या फॅमिलीला फसवायचंय, खोटं ठरवायचंय तुम्हाला। मला सांगा ना सगळ्यांना, सूड उगवायचंय ना तुम्हाला। अक्षरा, मी तुला कसं पटवून देऊ की मी चारुलता आहे, भुवनेश्वरी नाही? तू पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतेस? कारण हेच खरंय। अगं, आमचे फक्त चेहरे सारखे आहेत, आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत। नाही आहात, नाही आहात, तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात, मला माहितीये। तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात आणि तुम्हीच चारुलता मॅडम आहात। अधिपती, आता तूच समजव बाबा हिला। ही पुन्हा काहीतरी वेड्यासारखी बडबडायला लागली। मला असं वाटत होतं की ऍडमिट केल्यानंतर हिची तब्येत सुधारेल, पण ही जास्तच वेड्यासारखी बडबड करायला लागली। मला काळजी वाटते बाळा तुझी। नका हो, नका नका करू असं। तुमची माया, तुमचं प्रेम सगळं खोटं खोटं खोटं, तुम्ही खोट्या आहात अगदी। का करताय हो असं? किती प्रेम आहे अधिपतींचं तुमच्यावर, देवीच्या स्थानी मानतात ते तुम्हाला। का असं वागताय त्यांच्याशी? नका ना असं करू, नका ना खोट्या वागू। का फसवताय सगळ्यांना? मी नाही होऊ देणार आहे, मला माहितीये तुम्ही काय करताय। मी तुमचा प्लॅन नाही यशस्वी होऊ देणार। तुमचा पितळ उघडं पडलंय आता। थांबा हा खेळ, थांबा हा खेळ। भास अक्षरा, भास। अगं, तुलाच त्रास होईल, नको अशी वेड्यासारखी बोलूस। नाहीये मी वेडी, नाहीये मी वेडी, नाहीये। अधिपती चला, मला घरी घेऊन चला ना प्लीज, चला ना। आपण जाऊया घरी, आपण जाऊया, पण तुम्ही आत्ता शांत व्हा मास्तर। नाही, तुम्ही चला आत्ता, चला चला चला। चला ना प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।